काका आणि पुतण्या पुन्हा एकत्र येणार का अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीचं निमित्त आणि कृषी क्षेत्रामध्ये एआयच्या वापरासंदर्भात एक महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार आज पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत। महाराष्ट्राच्या राजकारणातील काका पुतणे आज पुन्हा एकदा एकत्र येतील। पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीसाठी दोघेही एकत्र येणार आहेत। रोहन कदम आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। रोहन, शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकदा आज एकत्र येणार आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादी एक होईल का अशी चर्चा सुरू झाली आहे। खरं तर पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये एआयच्या तंत्रज्ञानावरती जे आहे ते चर्चासत्र आयोजित केलेलं आहे आणि या चर्चासत्रामध्ये शरद पवार वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष असल्यामुळे ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार त्याचबरोबर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे असतील, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील असतील, हे सगळेजण जे आहेत ते या बैठकीसाठी चर्चासत्रासाठी जे आहेत ते एकत्र येणार असल्याची माहिती मिळत आहे। साधारणतः 10:30 वाजता या सगळ्या चर्चासत्राला जी आहे ती सुरुवात होईल। खरं तर मागील काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार सातत्याने अशा प्रकारे जे आहे ते एकत्र येताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे निश्चितपणाने चर्चा रंगत आहेत की पुन्हा पवार कुटुंब एकत्र येतील का। या बैठकांमधून मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे तो संवाद दोन्ही पवारांमध्ये होताना पाहायला मिळतोय। मागील देखील काही दिवसांपूर्वी अशा प्रकारची चर्चा जी आहे ती केलेली होती। अशा प्रकारच्या बैठका ज्या आहेत त्या झालेल्या होत्या। त्यामुळे आजच्या देखील बैठकीमध्ये दोघांमध्ये संवाद होतोय का आणि हा संवाद सकारात्मक जर का इथून पुढच्या काळामध्ये असाच चालू राहिला तर निश्चितपणाने शरद पवारांनी ज्या पद्धतीने मागील काही दिवसांपासून संदेश दिलेले होते की एकत्र येण्यासाठीचे ते संदेश कुठेतरी आता सकारात्मक दिशेने चाललेत का अशा प्रकारची शक्यता जी आहे ती कार्यकर्त्यांमधून व्यक्त होते। साधारणतः 10-10:30च्या सुमारास ही सगळी बैठक जी आहे ती सुरू होईल आणि या बैठकीमधून एआय जे आहे ते कृषी क्षेत्रामध्ये विशेषतः ऊस उत्पादनामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये लागवड करण्यासाठी केला जातोय का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे आणि या दोघांनी पवारांमध्ये नेमका काय संवाद होतो हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। अगदी सोबतच रहा रोहन, अजून एका बातमीची सविस्तर तपशील आपल्याकडून जाणून घ्यायची आहे।